रात्रीच्या 3 वाजता रोज रात्री बस स्टँड वरती एक व्यक्ती दिसायचा। एका गावाची ही कथा आहे। आता गावामध्ये प्रत्येकाला संभ्रम या गोष्टीचा तयार झाला की कोणी म्हणायचं तो भूत आहे, कोणी म्हणायचं एखाद्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो माणूस रात्री त्या ठिकाणी येऊन बसतो। हा अशा पद्धतीने गावामध्ये गैरसमज निर्माण झाला होता। त्यामुळे त्या बस स्टॉप वरती रात्रीच्या वेळेस जाण्यासाठी पूर्ण गाव घाबरायचं। एके दिवशी एका मुलाने विचार केला, नाही मी त्या ठिकाणी जाऊन बघणार, नेमकं त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तरी काय। त्यावेळेस त्याने असा विचार केला। त्यावेळेस तो त्या दिवशी रात्री 2 वाजता उठला आणि बस स्टॉप कडे जायला निघाला। रस्त्यामध्ये काळोख खूप होता, अंधार खूप होता। अंधार खूप असल्यामुळं तो एकटा असल्यामुळं तो सुद्धा घाबरायला लागला। पण कशी बशी हिम्मत करत तो बस स्टँड वरती 3 वाजेपर्यंत पोहोचला, पायी चालत असल्यामुळं। आणि त्या बस स्टॉप वरती ती व्यक्ती त्याला बसलेली दिसली, परंतु ती व्यक्ती कुठल्याही पद्धतीची भूत वगैरे नसून एक जिवंत 50 ते 60 वर्ष वयाचा व्यक्ती होता। त्याने त्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही या ठिकाणी काय करत आहात? तर त्या व्यक्तीने उत्तर दिलं की मी या ठिकाणी माझ्या वडिलांची वाट बघतोय। तर तो मुलगा विचारात पडला, वडिलांची वाट? व्यक्ती तर 60 वर्षाचा आहे, मग यांच्या वडिलांची वाट बघत आहे म्हणजे काय विचार आहे नेमकं? मग त्यांनी त्या व्यक्तीला सविस्तर गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस एक पडलेला चेहरा करून त्या व्यक्तीने त्याला सांगितलं की काही वर्षापूर्वी या ठिकाणी माझे आणि माझ्या वडिलांचे भांडण झाले होते आणि मी माझ्या वडिलांना सोडायला आलो होतो, परंतु भांडणं झाल्यामुळं वडील जात असताना मी त्या वडिलांकडं एका शब्दाने त्यांच्याशी बोललोही नाही आणि त्यांच्याकडे वळूनही बघितलं नाही। वेळ, माणूस, नाती आपण ह्या वेळेतच जपल्या पाहिजे, कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर या नाती जपून आपला काही उपयोग नाही। कारण जोपर्यंत आपल्या हातामध्ये असत्या या गोष्टी, तोपर्यंत आपण त्या प्रत्येक गोष्टी समजल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे। आज आहे मिटणार हे 100% आहे, परंतु आपल्या माणसावरती नाराज होणं ही गोष्ट कुठपत योग्य वाटतेय? कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।